बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि या बातमीपत्राच्या सुरुवातीलाच अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत। वक्फ विधेयकावरती ते आपली भूमिका मांडणार असल्याचं कळतंय। दुपारी 12:30 वाजता उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद होणार आहे। ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत आणि काल लोकसभेमध्ये जे वक्फ विधेयक सादर करण्यात आलं, मध्यरात्री मंजूर करण्यात आलं, त्याबद्दल आपली भूमिका नेमकं काय हे ठाकरे आज 12:30 वाजता सांगणार आहेत। खरं तर ठाकरे गट याला विरोध करणार असल्याचं बोललं जात होतं आणि त्यानंतर आता आपण पाहतोय की ठाकरे सेना शिंदे सेना यांच्यात वेगवेगळे मतप्रवाह सुद्धा होते। वक्फ बोर्डावरून आता ठाकरेंची नेमकी भूमिका काय आहे हे खुद्द उद्धव ठाकरे सांगतील। तर वक्फ सुधारणा विधेयकावरून संजय राऊतांनी सरकारवरती गंभीर आरोप केलेत। वक्फच्या जमिनींवरती सरकारचा डोळा आहे आणि मुंबईतील जमिनींचा आधीच सौदा झालाय, त्याला कायदेशीर मान्यता देण्यासाठीच घाईत विधेयक पास करण्यात आलंय, हा घणाघात केलाय संजय राऊतांनी। रिक्त जमिनींची विक्री करू आणि त्या पैशातून आम्ही गरीब मुस्लिम महिलांना दान देऊ, म्हणजे शेवटी खरेदी विक्रीवर ते आलेले आहेत। काल नकळत त्यांच्या तोंडातून एक सत्य बाहेर पडलं की रिक्त मोकळ्या जमिनींचा आम्ही सौदा करू। या मोकळ्या जमिनींची किंमत 2 लाख कोटी आहे। आज सुद्धा मी सांगतोय ना, महाराष्ट्रामध्ये मुंबईमधल्या जमिनींचे व्यवहार आधीच झालेले आहेत वक्फ बोर्डाच्या आधीच, आणि त्यासाठी त्या विधेयकाला त्या जमिनींच्या खरेदी विक्रीला कायदेशीर स्वरूप आणण्यासाठी हे विधेयक आणण्यात आलं। हे स्पष्ट आहे। त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची भीती मी समजू शकतो। आम्ही त्यांना एक्सपोज करणार आहोत आणि करत आहोत। त्यांची भीती जी आहे ही आम्ही समजू शकतो। तर वक्फ दुरुस्ती विधेयक हे मध्यरात्री लोकसभेमध्ये 12 तासांच्या चर्चेनंतर मंजूर झालेलं आहे। विधेयकाच्या बाजूने 288 तर विरोधामध्ये 232 मतं पडली आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मात्र या मतदानाला दांडी मारली होती, तर केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत हे वक्फ दुरुस्ती विधेयक सादर केलं होतं। तर लोकसभेमध्ये वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर करत मोदी सरकारनं 6 लक्ष्य साधलेत। नेमकी कोणती आपण जरा सविस्तरपणे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। धर्मनिरपेक्षतेची विरोधकांना हवी ती व्याख्या चालणार नाही। मुस्लिमांशी संबंधित प्रत्येक निर्णयाला मुस्लिम विरोधी ठरवण्याचं राजकारण आता चालणार नाही। प्रत्येक वेळी मुस्लिमांना भीती दाखवून मतांचं राजकारण करता येणार नाही। शिवाय मुस्लिमांशी संबंधित मुद्द्यांवरती आंदोलन करून निर्णय बदलता येणार नाहीत। नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या पाठिंब्यावरती चालणारं सरकार कमकुवत नाहीये, हा एक मोठा इशाराही विरोधकांना देण्यात आलाय। तर विरोधकांच्या जागा वाढल्या असल्या तरी निर्णय घेण्याची शक्ती ही पंतप्रधान मोदींच्या हातून गेलेली नाहीये, हा तर एक थेट इशारा या वक्फ दुरुस्ती विधेयकातून देण्यात आलेला आहे। लोकसभेत विधेयक मंजूर झालंय, आज राज्यसभेत ते मांडलं जाणार आहे आणि दुपारी 1 नंतर त्यावरती चर्चा होणार आहे। त्यामुळे राज्यसभेत पुन्हा एकदा भाजपची कसोटी आहे हे मंजूर करून घेण्यासाठी विधेयक। पाहूयात नेमकं काय होतंय। तुर्तास बातम्या त्यांचा आता वेगवान आढावा घेऊयात। राज्यात एकीकडे अवकाळीचा कहर पाहायला मिळतोय, तर दुसरीकडे कमाल तापमानाचा कहर कायम आहे। ढगाळ वातावरण असून सुद्धा मुंबईत 36 अंश सेल्सिअस तापमान होतं आणि राज्याच्या इतर भागातही नागरिक उकाड्यानं हैराण झालेत। आता पुढच्या महिन्यापासून तुम्हाला जास्त बिल येणार आहे। राज्यातील सर्वच कंपन्यांच्या वीज दरात 1 एप्रिलपासून कपात करण्याच्या निर्णयाला महावितरणनं आव्हान दिलंय। यानंतर राज्य वीज नियामक आयोगानं त्याला स्थगिती दिली आहे। महावितरणनं आर्थिक गणित पुढे करून वीज दर कपातीला विरोध केलाय। पुणे शहरातला पाणीसाठा आज बंद राहणार आहे। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी आज पाणी येणार नाहीये, तर उद्या कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे आणि त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय।
नव्या आर्थिक वर्षापासून म्हणजेच 1 एप्रिलपासून राज्यात सर्व गाड्यांना फास्टॅग अनिवार्य करण्यात आलाय. त्यानुसार पहिल्याच दिवशी सुमारे 11,800 वाहनांना दंड भरावा लागणार आहे आणि यात सर्वाधिक विना फास्टॅग वाहनं मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरती आढळली आहेत. या वाहन चालकांकडून दुप्पट दंड वसुली केली असून त्यामुळे MSRDCला 9 लाखांचा वाढीव महसूल मिळालाय. इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या सामन्यात गुजरात टायटन्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 8 विकेट्सनं पराभूत केलाय. गुजरातचा हा दुसरा विजय आणि त्यामुळे आता त्यांचे 4 पॉइंट्स झालेत. बंगळुरूचा मात्र यंदाच्या हंगामातला पहिलाच पराभव आहे. त्यांनी पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला होता. गुजरातकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजनं सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या आहेत. आर साई किशोरनं 2 विकेट्स घेतल्या तर अर्शद खान, प्रसिद्ध कृष्णा आणि इशांत शर्मा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. या सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. बंगळुरू पराभवानंतर पहिल्या क्रमांकावरून 3ऱ्या क्रमांकावरती घसरले तर पंजाब किंग्स अव्वल क्रमांकावरती गेलेत. 2ऱ्या क्रमांकावरती दिल्ली कॅपिटल्स आहे आणि गुजरातनं 4थ्या स्थानावरती झेप घेतली आहे. बाराव्या षटकात कुणाल पांड्याच्या गोलंदाजीवरती साई सुदर्शननं स्वीपचा शॉट केला. त्यामुळे चेंडू स्वीप मिड विकेटच्या दिशेनं गेला आणि यावेळी विराटनं चेंडू सीमेरेषेच्या पार जाण्यापासून अडवण्यासाठी तो प्रयत्न करत होता. त्यावेळी चेंडू अडवत असताना त्याच्या बोटांना दुखापत झाली. तो काही वेळ वेदनेनं गुडघ्यावरती बसून होता. आज कोलकाता विरुद्ध हैदराबाद सामना रंगणार आहे तर IPLचा 2024चा अंतिम सामना या दोघांमध्ये खेळला जाणार होता. KKR चॅम्पियन्स ठरला होता तर या हंगामात दोन्ही संघांनी 3-3 सामने खेळलेत आणि दोघांनी 1-1 असा विजय मिळवलाय. पुन्हा एकदा शिंदे सरकारच्या काळातील योजना सपशेल बंद करण्यात आली आहे. गणवेशासाठी वापरण्यात येणाऱ्या कपड्याचा रंग आणि गणवेशाची खरेदी राज्य पातळीवरती न करता शाळा व्यवस्थापन समितीकडे खरेदीचे अधिकार देण्यात आलेत. राज्यातील शाळांमधील 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना एक राज्य एक गणवेश या योजना शिंदे सरकारनं आणलेली आहे. विविध कारणांमुळे सिडकोची जवळपास 12,000 घरं विक्रीविनाच पडून आहेत. ती विकण्यासाठी गृहविक्री धोरणात बदल करण्याची चाचपणी सिडकोकडून केली जाते आहे. नियमानुसार सध्या पती किंवा पत्नीच्या नावे नवी मुंबईमध्ये एक घर असेल तर दुसरं घर घेता येणार नाही. पण या नियमात बदल करण्याच्या हालचाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह आशियाई देशांवरती टॅरिफ लादलेला आहे आणि त्याचा परिणाम जपानसह आशियाई शेअर मार्केटवरती दिसून आलाय. आशियाई बाजारपेठेत मोठी घसरण झाली आहे. जपानचा शेअर बाजार सर्वात वाईट स्थितीत असल्याचंही दिसतंय. प्लास्टिक फुलांवरती बंदी नसल्याची भूमिका केंद्र सरकारनं उच्च न्यायालयात मांडली आहे. प्लास्टिक फुलांवरती बंदी घालणं आणि एकेरी वापराच्या वस्तूंच्या यादीत सजावटीच्या प्लास्टिक फुलांचा समावेश करणं याची शिफारस केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं केली होती. त्यावरती मंत्रालयाच्या तज्ज्ञ समितीनं नकार दिलेला आहे. अमेरिकेने भारतावरती टॅरिफ बॉम्ब टाकलेला आहे. भारतावरती आता 26% आयात शुल्क लादण्यात आलेलं आहे. अमेरिकेच्या या दणक्याचा भारतावरती मोठा परिणाम होऊ शकतो. भारतात महागाई वाढण्याची शक्यता असून कृषी, औषध निर्माण, उत्पादन क्षेत्रावरती तसंच कापड उद्योग आणि ज्वेलरी सेक्टरवर सुद्धा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या एक मोठी बातमी आपण सध्या पाहतोय. थेट नंदुरबारमधून ही बातमी आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या ठाणेपाडा आणि गंगापूर परिसरात गारपिटीसह तुफान पाऊस पडलेला आहे. अचानक आलेल्या पावसानं शेतपिकांचं प्रचंड मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांनी लागवड केलेलं कांदा पीकही भुईसपाट झालं तर मका पिकाचंही मोठं नुकसान झालंय. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. काही घरांची पत्रही उडाली आहेत.
तर नंदुरबारमधल्या मका नुकसानीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर निकवळे यांनी. पाहूयात. नंदुरबार तालुक्यातील गंगापूर या परिसरामध्ये काल वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झालेली आहे. त्यात शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. आपण पाहू शकतो, मी त्याच गंगापूर परिसरातील शेत शिवारात आहे आणि लावलेला जो मका आहे तो पूर्णतः जमीनदोस्त झालेला आपल्याला पाहायला मिळतंय. मका येत्या काही दिवसातच काढणीला येणार होता आणि त्यानंतरच काल सायंकाळी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. आपल्यासोबत शेतकरी आहे. दादा, कसा पाऊस होता आणि काय आपलं नुकसान झालेलं आहे? लय जोरदार पाऊस काल संध्याकाळी 5 वाजता गारपीट आणि चक्रीवादळ होती. त्याच्यामुळे आमचा मक्का सगळा नुकसान झाला आणि आता काही दिवसानंतर निघत होता. 15 दिवसानंतर आता ते सगळं सडून जाणार. किती नुकसान झालं आपलं अंदाजे? 70-80 हजाराचं नुकसान झालंय. नंदुरबारून सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज. तर नाशिकच्या बागलाण तालुक्यात सुद्धा वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला. 100हून अधिक गावांमध्ये विजांचा कडकडाट पाहायला मिळाला. वादळी वाऱ्यासह पाऊसही झाला. डाळिंबाच्या बागा अक्षरशः उद्ध्वस्त झाल्यात. पोटच्या पोरासारखं सांभाळलेल्या कांद्या पिकाचंही मोठं नुकसान झालंय. अनेक ठिकाणी काढून ठेवलेला कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांनी धावपळ केली होती, मात्र त्यांचे प्रयत्न फोल ठरलेत. पावसामुळेच टोमॅटो, मिरची या पिकावर सुद्धा परिणाम झालेला आहे. तर ही दोन दृश्य आपण सध्या पाहतोय. बागलाणमध्ये किती जोरदार पाऊस सुरू होता याची भीषणता दाखवणारं एक दृश्य आहे. तर दुसऱ्या ठिकाणी आपण पाहतोय शेती पिकावरती त्याचा कसा परिणाम झालेला आहे. डाळिंब बागा अगदी उखडून खाली पडलेल्या आहेत. ही झाडं आपण पाहतोय, डाळिंब त्याला लागलेली आहेत, मात्र ती झाडं आडवी झाली आहेत. तर नागपुरात सुद्धा कळमना एपीएमसी मार्केटमध्ये पावसामुळे हजारो पोते धान्य भिजलेलं आहे. 2 दिवसांपासून पावसाचा अंदाज असताना उघड्यावरती हजारो पोती धान्य का ठेवलं असाच प्रश्न आता उपस्थित केला जातोय. सोबतच व्यापाऱ्यांच्या हजारो पोती धान्याची नासाडी झालेली आहे. मग याला आता जबाबदार कोण असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. बाजार समितीतून या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी. थेट जाऊयात. नागपुरात आज तिसरा दिवस आहे ज्या दिवशी ढगाळ वातावरण आणि पावसाचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे. सध्या नागपुरातील एपीएमसी मार्केटमध्ये आणि आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं खरं तर उघड्यावर असलेले जे गव्हाचे पोते होते, सोयाबीनचे पोते होते ते पावसामुळे खरं तर भिजलेले आहे. अवकाळी पाऊस येणार होता आणि गेल्या अनेक दिवसांपासून जे आहे हवामान विभागाने या सगळ्या संदर्भात जे आहे अलर्टसुद्धा दिला. आता मात्र असं असताना सुद्धा एपीएमसीमध्ये खुल्या भागांमध्ये सगळं हे जो आहे धान्य जो ठेवण्यात आला आहे त्याचा फटका जो आहे तो शेतकऱ्यांच्या मालाला बसलेला आहे. मोठ्या प्रमाणात जे आहे मार्केटमध्ये असलेला जो गहू आणला होता तो कुठेतरी भिजल्याचा आपल्याला पाहायला मिळते आहे. हवामान विभागाने अलर्ट दिलेला आहे. जर मुसळधार पाऊस झाला तर यामधला कुठला गहू जो आहे एकही पोत्यातला गहू जो आहे तो कामाजोगे राहणार नाही किंवा मार्केटमध्ये त्याला भाव मिळू शकणार नाही. कारण अशा पद्धतीनं जो आहे हा खुल्या भागामध्ये खरं तर हा सगळा गहू ठेवण्यात आला आहे. त्याचा मोठा फटका जो आहे शेतकऱ्यांच्या मालाला बसणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. नागपूर पाठोपाठ अहिल्यानगरच्या संगमनेर आणि अकोले तालुक्यात सुद्धा गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. अवकाळी पावसानं शेतीमालाचं अतोनात नुकसान झालेलं आहे. हातातोंडाशी आलेला कांदा, गहू भुईसपाट झालाय. तर वाटाणा, मका पिकाचंही मोठं नुकसान झालंय. पंचनामे करून आता नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतात. दोन तारखेला संध्याकाळी 4 वाजता नांदूर खंदरमाळी इथे गारपीट झाली. गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. त्याच्यामध्ये कांदा पीक भिजलं गेलं, कांद्यांच्या बुडक्या भिजल्या गेल्या. ऐन वेळेला पाऊस झाल्यामुळं धान्य भिजलं गेलं. काही ठिकाणी वाटाण्याचे नुकसान झाली. या ठिकाणी जवळजवळ 70-80% या शेतकऱ्याचे नुकसान या ठिकाणी झालेली आहे. खरं तर उन्हाळ्यामध्ये अवकाळी पाऊस पडणं हा क्लायमेट चेंजचा म्हणजे वातावरण बदलाचा एक परिणाम आहे आणि म्हणून या क्लायमेट चेंजवरती एक तोडगा काढणं गरजेचं आहे. सगळ्यांनी मिळून त्यावरती काम करणं गरजेचं आहे, जेणेकरून माणसाला भविष्यात अशा या सगळ्या नुकसानाला, या संकटांना सामोरं जावं लागणार नाही.
यानंतर पुन्हा आपण राज्यभरातल्या बातम्यांकडे वळतोय. 36 जिल्हे 36 रिपोर्टरच्या माध्यमातून त्यांचा आढावा घेतोय. नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यामध्ये संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. दरम्यान शेतकऱ्याच्या घरासमोर असलेल्या नारळाच्या झाडावरती वीज पडून आगही लागली. सुदैवाने या आगीत मात्र कुठलीही जीवितहानी झाली नाही. पिंपरी चिंचवडच्या कुदळवाडी इथून 4 ते 5 तरुण पोहण्यासाठी गेले होते. मात्र पाण्याचा अंदाज आला नाही आणि म्हणून 2 ते 3 जण बुडालेत. त्यातील काही लोकांनी 2 जणांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे, पण एकाचा दुर्दैवानं मृत्यू झालेला आहे. त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. सांगलीच्या पोलीस उपनिरीक्षकानं गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत 10 लाखांची लाच मागून 2 लाख रुपयांची लाच घेतली आहे. फॉरेक्स ट्रेडिंग कंपनीच्या फसवणूक प्रकरणी तक्रारदाराला ताब्यात घेण्यात आलंय आणि या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाला अटकही झाली आहे. आणि आता एक सविस्तर बातमी आपण पाहतोय. रामायणातील जटायू तुम्हाला माहीतच असेल, पण आता या जटायूचे अवशेष सापडलेत असा दावा करण्यात आलेला आहे. जटायूचे अवशेष असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल सुद्धा होतोय. पण खरंच जटायूचे अवशेष अजून सुद्धा आहेत का याची आम्ही पडताळणी केली आहे आणि मग आम्हाला काय कळलंय अगदी तुम्ही पहा. रामायणातील जटायूचे सापडले अवशेष. पर्वतावर सापडलेले अवशेष खरंच जटायूचे? व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होतोय. यामध्ये दावा करण्यात आलाय की हे अवशेष जटायूचे आहेत. 3000 वर्षांपूर्वीच्या रामायणात उल्लेख असलेल्या या जटायूचे अवशेष आता सापडल्याचा दावा करणारा व्हिडिओ आणि मेसेज व्हायरल होत आहेत. या मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूया. रामायण काळातील जटायूचे अवशेष सापडलेत. मेरठ जवळील जटायू पर्वतात खोदकाम करताना हे अवशेष आढळले. अवशेष पुरातत्व विभागानं ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे. सीतेच्या रक्षणासाठी जटायूनं रावणाशी युद्ध केलं होतं. त्यावेळी जटायू पक्षी मारला गेला अशी आख्यायिका आहे. मात्र आता हा व्हिडिओ व्हायरल केल्यानं खरंच हे जटायूचे अवशेष आहेत का? अजून हे अवशेष असू शकतात का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे आमच्या टीमनं याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ मेरठमधील असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र याची माहिती मिळवण्यासाठी आम्ही पडताळणी सुरू केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पहा. व्हायरल व्हिडिओतील अवशेष जटायूचे नाहीत. पर्वताचं खोदकाम करताना काही अवशेष आढळले. आढळलेले अवशेष हे जटायूचे नाहीत. अवशेष पुरातत्व विभागानं ताब्यात घेतले. पुरातत्व विभागाकडून या अवशेषांची तपासणी केली जातीये. त्यामुळे आमच्या पडताळणीत सापडलेले अवशेष हे जटायूचे असल्याचा दावा असत्य ठरलाय. रामायणातच या जटायूचा उल्लेख आढळलाय. त्याचे अवशेष कुठेही सापडलेले नाहीत. सध्या काही ना काही व्हिडिओ व्हायरल करून दिशाभूल केली जातीये. त्यामुळे यावर विश्वास ठेवू नका. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आणि यानंतर बातमी शिर्डीतून आहे. साईंचं शिर्डी मंदिर 24 तास खुलं राहणार. रामनवमीला साईबाबांचं 24 तास दर्शन घेता येणार आहे. रामनवमीच्या 3 दिवसांच्या उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. तर 3 लाखांपेक्षा जास्त भाविक साईंच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत. रामनवमी उत्सव काळात साई मंदिराला फुलांची आकर्षक सजावट तसंच रोषणाई सुद्धा करण्यात येणार आहे. मुंबई आणि परिसरातून पालखीसोबत येणाऱ्या पदयात्रे